कसं नाही बोल दलित बोल दलित अरे बोल मेरांचा आम्ही या ठिकाणी आज आम्ही निदर्शने करून थांबणार आहोत। पण लवकरात लवकर जर का या ठिकाणी पुतळा 14 एप्रिलच्या आतमध्ये जर का या ठिकाणी पुतळा बसवण्यात नाही आला आणि समीर वानखेडेच्या विरोधात जे अधिकारी आहेत ज्ञानेश्वर सिंग यांना जर का अटक लवकरात लवकर करण्यात नाही आली तर आम्ही 14 एप्रिल नंतर या ठिकाणी पुतळ्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहोत। आणि गरज पडली तर या ठिकाणी जर का नाही झालं, या ठिकाणी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबईला जाऊन देखील मंत्रालयावर जाऊन देखील त्या ठिकाणी धडक मोर्चा वगैरे काढून तिथे आमरण उपोषण करतो। या ठिकाणी करून नाही दिला तर आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीनं या ठिकाणी स्वखर्चाने पुतळा उभारणार आहोत। याची देखील शासनाने नोंद घ्यायची आहे आणि या ठिकाणी कृत्य घडल्यास त्याचे जिम्मेदार स्वतः शासन राहणार एवढीच आमची मागणी आहे। तर आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन अरे तुमच्या ठिकाणी आम्ही तिथं पाहिजे असं तुमच्या चटके केल्या वरील बापाच्या गोष्टी असतात तर सामने वार करा, मागून वार करू नका। गरीबाच्या अरे समोर या, एकाचे पोटचे असतात तर समोर या आणि 12च्या असतील असेच कोपऱ्यात राहा। अरे फायदा आमच्या बापाचा, समाज आंबेडकर दलित अधिकारी इकडे लवकर सापडत नाही आले तर यापेक्षाही जास्त आक्रोश या दलित समाजात आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येईल। आम्ही दाखल करायची मागणी काही दाखलच करायचं भैया सगळे असे आहे ना इकडे। उपस्थित भीम सैनिकांना, माता भगिनींना विनंती करतो, सर्वप्रथम जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडचण होणार नाही। आपल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही वाहनांना अडचण होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे। कारण कायदा आणि सुव्यवस्था बाळगणाऱ्या जातीचे आपण आहोत। डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे पायीक जाणणारे लोक आपण आहोत। त्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्यांना कोणालाच आपली अडचण होणार नाही याची सर्वप्रथम सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। मागील 2020 मध्ये आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा 15 फुटाचा मंजूर झालेला असून गेली 4 वर्ष उलटून सुद्धा या मनुवादी सरकारला आणि महानगरपालिका प्रशासनाला याची जाग येईना। यापूर्वीचे जे प्रशासक होते आणि त्यांच्या अगोदरही जे मनपा आयुक्त होते त्यांच्या कालखंडामध्ये तत्कालीन ज्योतिताई पिंजरकर यांनी सदर प्रस्ताव पाठवून त्या ठिकाणी नंदकुमारजी घोडोले हे महापौर असताना त्यांनी हा पुतळा मंजूर केला होता। परंतु 4 वर्ष लोटून सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी पुतळा झाला नाही। आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि नवीन औरंगाबाद शहराच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर युवक कृती समितीच्या वतीने आम्ही प्रशासनाचे कान उघडण्यासाठी आज हा भव्य निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तसेच
मागासवर्गीय समाजाचे असलेले आमचे समीरजी वानखेडे साहेब हे मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे आणि त्यांना ट्रोल न करता त्यांच्यावर जे खोटे नाटे आरोप केले जात आहेत असा आरोप करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंग या मनुवाद्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निदर्शनाच्या वतीने करत आहोत। तसेच दलितांवर होणारे वारंवार होणारे अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात होत आहे। या ठिकाणी दलितांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न या 3 माकडाच्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। तरी मागासवर्गीय समाजाला हे जे अन्याय होत आहे हे अन्याय कुठेतरी थांबले पाहिजे। काल परवा अर्जुन या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। काल परवा मुंबईतील भिवंडी या ठिकाणी आमचा एक तरुण दलित बांधव जो अल्पवयीन होता भोसले त्याचा निर्गुण खून करण्यात आला आणि त्याच्या मारेकरी आज ही मोकाट फिरत आहेत। त्याच्या मारेकऱ्यांना देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही या आंदोलना मार्फत प्रशासनाला व शासनाला सांगत आहोत। संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशी, संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशी, आंबेडकर चौक या ठिकाणी पुतळा, समीर भैया वानखेडे यांना न्याय, समीर वानखेडे यांना न्याय, ज्ञानेश्वर सिंग याला अटक, ज्ञानेश्वर सिंग याला अटक, दलितावरचा अन्याय थांबलाच पाहिजे, दलितावरचा अन्याय थांबलाच पाहिजे।